इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची पेट्रोल पंपासमोर निदर्शने. इंधन दरवाढी विरोधात सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. भाजप सरकारच्या विरोधात पेट्रोल पंपासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने करत भाजपा सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्टेशन रोडवर निदर्शने करण्यात आली. पेट्रोलचे वाढवलेले दर कमी करावेत व इंधन पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी करत यापुढील काळात दरवाढ झाल्यास काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्या भाजपच्या काळात वाढती महागाई झालेली आहे त्याच्या विरोधात आज प्रथम निर्देशन करण्यात आलेले आहेत. आजही आमचा हा इशारा आहे. यापुढे जर पेट्रोल डिझेल वाढ केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता चक्को जाम करू, बाकीचं सर्व करू. आता बघितलं असाल तुम्ही या पंपावर गर्दी किती आहे. त्याचबरोबर हा पंप सकाळपासून बंद होता, आत्ता डिझेल आल्यावर मिळालं. एकंदरीत सगळं विस्कळीत काम चालू आहे भाजप सरकारच्या काळात. युद्धाचं कारण सांगतात पण युद्ध कारण न हे करता त्यांनी अगोदरच नियोजन करायला पाहिलं होतं, पण ते कुठलंही धोरण न करता इलेक्शन झाल्यानंतर पाचही राज्याचे इलेक्शन झाल्यानंतर आता दर वाढवायला चालू केले. आता 3 रुपये दर वाढ केलेली आहे, पण ते 13 ते 15 रुपयेपर्यंत तिने लिटर मागं दर वाढ करणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे सर्व.